जय शिवराय मित्रांनो नमस्कार. माझ्या मिनी ब्लॉग तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण आता शारदानगर या ठिकाणी आहे. व्हिडिओ करण्याचं कारण म्हणजे काय, जो भीषण अपघात घडला हा खूप वाईट अपघात होता. या अपघातामध्ये 59 वर्षाचे आजोबा जागी एक्सपायर झाले आणि ते त्यांच्या नातीला सोडायला आलेले होते. स्वरा म्हणून त्यांची नाती आहे, राष्ट्रीय खेळाडू चॅम्पियन आहे मित्रांनो. तीही खूप गंभीररित्या जखमी आहे. तिथे आता हॉस्पिटलमध्ये उपचार चालू झालेले आहे. पण मित्रांनो, PWDने एवढी दखल घेतली. पण दखल का घेतली? आज हे इथले शारदानगर मधले जे रहिवासी आहेत त्या लोकांनी ठिय्या आंदोलन केलं. 2.5 तास हा रोड बघू शकता हा बंद ठेवला होता आणि त्यांच्या आज त्या आंदोलनाला यश आलं आहे. या ठिकाणी हा 5वा अपघात आहे. हे बघू शकता मित्रांनो, या ठिकाणी आता स्पीड ब्रेकर टाकण्याचं काम चालू आहे. या ठिकाणी एक स्पीड ब्रेकर टाकत आहे, त्याबरोबर या ठिकाणी एक स्पीड ब्रेकर टाकणार आहे आणि या ठिकाणी स्पीड ब्रेकर टाकणार आहे. आता हे स्पीड ब्रेकर टाकल्यामुळे जे गाडीचा वेग आहे तो कमी होणार आहे आणि नक्कीच पुढे येणारा अपघात हा टाळणार आहे. तर नमस्कार, तुमचं नाव? नमस्ते, चेतन आडके. आज तुम्हाला काय सांगायचं आहे? आज तुम्ही हे जे आंदोलन केलं होतं सर्व लोकांनी, या आंदोलन तुमचं यश आलेलंच आहे? नाही, आम्ही काय झालं, आम्ही रेग्युलर रुटीन मध्ये सकाळी 7 वाजता 6:30 पावणे 7 उठलो तर आमचे मुलं म्हटले की बाबा चला ऍक्सिडेंट झालाय. तर आमचे ऍक्सिडेंट ही तो नाही आम्हाला नित्यच आहे, पण गंभीर ऍक्सिडेंट म्हटलं म्हणजे आम्ही पळत आलो तर आम्ही एसटीच्या खाली एक 2 व्हीलर गावलेली होती. एक साधारण 12-13 वर्षाची मुलगी होती. बर. तर आम्ही सर्वप्रथम उपचाराला त्यांना गाडीत टाकून दिलं. बर. आणि त्यांचं रक्त वगैरे ते सगळं सांडलं होतं. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही असणारा 5वा ऍक्सिडेंट होता. पण इथून पाठीमाग आम्ही PWD विभाग असेल, पोलीस स्टेशन असेल, त्यांना निवेदन दिले, अर्ज केले की स्पीड ब्रेकर टाकाय, जेणेकरून येणाऱ्या गाड्यांचा वेग कमी होईल, इकडून येणाऱ्या गाड्यांचा वेग कमी होईल. बरोबर आहे. किंवा इकडून येणाऱ्या तिथे स्पीड ब्रेकर टाका, त्या गाड्यांचा वेग कमी होईल. पण तशी 2 वर्षात कुठलीही कारवाई झाली नाही. बरोबर आहे. नको तिथं ह्या बाजूला तुम्ही बघत असताल गोविंद बाग आहे, बरोबर आहे. तिथं नको तिथं स्पीड ब्रेकर त्यांनी पॅच वगैरे मारून स्पीड ब्रेकर बनवले आहेत. तिथं काही गर्दीचं ठिकाण नाही. बरोबर आहे. गर्दीचं ठिकाणी मेन आहे. या ठिकाणी स्कूल पण आहे, कॉलेज आहे. स्कूल आहे, पालक लहान मुलांना सोडवायला येतात किंवा न्यायला येतात, कॉलेजच्या मुली असतात, येणं जाणं, आणि इथं हॉटेल वगैरे सगळे आहेत. त्यामुळे इथं चहा पाणी नाश्ता करायला मुलं मुली वगैरे येतात. पण तुम्हाला काय वाटतं, आता हे जे स्पीड ब्रेकर टाकल्यात तर हे अपघाताला नियंत्रण हो, नक्की म्हणजे किमान 80% तरी होईल. कारण का येणाऱ्या वाहनाचा वेग कमी होणार आहे. बरोबर आहे. इकडून येणाऱ्या वाहनाचा वेग कमी होणार आहे, तिकडून येणाऱ्या वाहनाचा वेग कमी होणार आहे. जर सकाळी हे स्पीड ब्रेकर असते तर तो एसटी वाला कमी आला असता आणि हा पण कमी आला असता, कमी आले असते, तो ऍक्सिडेंट झाला नसता. आता चूक कोणाची काय माहित नाहीये, कारण त्याला बघायला कोणी नाही. त्या ठिकाणी कॅमेराही नाहीये बघायला. CCTV आहे आमचा. बर. चुक्या देणं गेलं नाही, चूक फक्त स्पीडचा आहे. बरोबर आहे. चूक आहे ते स्पीड ब्रेकरचा आहे. बरोबर आहे. स्पीड ब्रेकर असेल तर तुमची गाडी स्पीड